तर मित्रांनो, महासंवाद या सरकारी वेबसाईटवरती RTE प्रवेश सोडतीबाबतचा एक लेख लिहिण्यात आलेला आहे. लेख काय आहे ते पहा. इथे तुम्ही RTE प्रवेश सोडतीची निवड यादी जी आहे ती 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवड झालेल्या बालकांचे प्रवेश घेण्यासाठीचा जो टाईम देण्यात आलेला आहे तो 14 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला प्रवेश जे आहेत ते कन्फर्म करायचे आहेत. यामध्ये ज्या पण पालकांचे मुलांचे नंबर RTEमध्ये लागलेले आहेत त्यांना 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान तुमचे कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती पडताळणी समितीकडे जाऊन तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची आहे. त्यामध्ये तुमचा निवासी पत्ता असेल, जन्म प्रमाणपत्र असेल, जातमध्ये येत असाल तर जातीचा दाखला असेल, ओपनमध्ये असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, ही अशी महत्त्वाची कागदपत्रे जी आहेत ती तुम्हाला पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर पुढे तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र शासनाचे हे ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरती ही माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकताय RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत म्हणजेच लॉटरी जी आहे ती 10 फेब्रुवारी 2025 रोजी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती. त्यानुसार RTE 25% प्रवेशासाठीची निवड यादी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी काढण्यात येत असून लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश घेण्यासाठी दिनांक 14 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कालावधी देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी दिलेली आहे. आता पहा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार सन 2025-26 या वर्षासाठी दुर्लभ व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्यित शाळा यामध्ये RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. RTE 25% लॉटरीद्वारे निवड झालेल्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी राज्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्याच्या नावाच्या पुढे ऑनलाईन नोंद करण्यात येईल हे सांगण्यात आलेलं आहे. तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. पालकांकडून हमीपत्र भरून घेण्यात येईल. काही पालक दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा 2 दिवस संधी जी आहे 2 संधी देण्यात येईल हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. यासाठी बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा. जर तुमचा RTEमध्ये नंबर लागला तर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर ॲडमिट कार्ड एक डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिसतो. ते ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पडताळणी समितीचा पत्ता आणि मिळालेल्या शाळेमध्ये कोणत्या प्रवेश मिळालेला आहे ते तिथे तुम्हाला दिसणार आहे. ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्या पडताळणी समितीकडे जाऊन तुमचं कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन जे आहे ते करून घ्यायचं आहे. तसेच पालकांनी केवळ SMS वरती अवलंबून न राहता RTEच्या पोर्टलवरती वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करायला सांगितलेले आहे. RTEच्या साईट आता सध्या बंद आहे. थोड्या वेळाने ती अपडेट होईल. अपडेट झाल्यानंतर तिथे मूळ निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. तिथे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमचं स्टेटस जे आहे ते पाहू शकता आणि नंबर लागला असेल तर लॉग इन करून तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला हमीपत्र डाउनलोड करायचं आहे. हमीपत्र पेनाने भरायचं आहे, लिहायचं आहे त्याच्यावरती आणि पडताळणी समितीकडे जाताना ते घेऊन जायचं आहे. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्यास तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही. जर तुम्ही त्या टाईममध्ये गेला नाहीत, तुम्ही पडताळणी केली नाही आणि त्या शाळेमध्ये जरी जागा रिकाम्या असतील तरी तुम्हाला तिथे प्रवेश दिला जाणार नाही हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही टायमाच्या आतमध्येच तुमचे सर्व कामे पूर्ण करून घ्या, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. त्यानंतर तुम्ही जर खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला आणि ही जर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली, खोटी किंवा चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी RTE 25% प्रवेश कोणत्याही टप्प्यावर तुमचा रद्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे देखील सांगण्यात आलेलं आहे. 25% प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबवली जात असून प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश क्षमते एवढे विद्यार्थ्यांना लॉटरीद्वारे निवड होणार आहे. सबब पालकांना
बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक प्राथमिक यांच्यामार्फत करण्यात येत आहे। अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच प्रशासन अधिकारी, मनपा, नगरपालिका, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण संचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे त्यांचा ईमेल ID तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती। या ईमेलवरती तुम्ही तुमचा मेल करून जी काही कंप्लेंट असेल, जी काही तक्रार असेल ती तुम्ही इथे करू शकता। आयुक्त शिक्षण पुणे यांचा हा ईमेल ID आहे। त्यानंतर दुसरा जो आहे तो देखील ईमेल ID तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। यांच्याकडे ईमेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी असे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी कळवले आहे।